नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहासातील 11वा धडा प्राचीन भारत आणि जग या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, एक ओळखा पाहू. त्यात एक आहे रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे. उत्तर आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर व तामिळनाडूतील अरिकामेडू. 2 आहे कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला, ती शैली म्हणजे गांधार शैली. 3 आहे महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा. उत्तर आहे पाली. 4 आहे प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश. उत्तर आहे जपान, कोरिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी. 2 आहे विचार करा आणि लिहा. त्यातील एक आहे आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकात आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्य उदयाला आली होती. या राज्यांमुळे भारतीय नृत्य, नाटके, अन्य कला, संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. मंदिरांची निर्मिती झाली. अशा रीतीने आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. दुसरा प्रश्न आहे चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे भारतीय बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. तेथे त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. प्रश्न 3 आहे तुम्ही काय कराल. त्यात पहिला आहे तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल. उत्तर आहे माझा आवडता छंद वस्तूंचा संग्रह करणे आहे. या छंदाला चालना मिळाली तर मी माझ्या घरात एक छोटेसे वस्तू संग्रहालय तयार करेन. ते पूर्ण झाल्यावर शाळेतील स्नेहसंमेलनात त्या वस्तूंचे प्रदर्शन भरवेल. 4 आहे चित्र वर्णन करा. त्यातील आपल्या पाठातील अफगाणिस्तानातील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्र वर्णन करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर हे आहे अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प. ठीक आहे. आणि उत्तर काय येईल आपले अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे. या शिल्पांवरील चित्रांमध्ये ग्रीक लोकांचा पोशाख आहे. तसेच अफोरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ व तेथील काही लोकांच्या हातात वाद्य दिसत आहेत. प्रश्न 5 आहे अधिक माहिती मिळवा. त्यातील एक आहे गांधार शैली. उत्तर आहे सिकंदराच्या भारतावरील स्वारीनंतर भारतीयांचा ग्रीकांशी संबंध आला. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. या नव्या कलाशैलीला गांधार शैली असे म्हणतात. या कलाशैलीत प्रामुख्याने बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती मुख्यतः अफगाणिस्तानमधील गांधार या प्रदेशात सापडल्या म्हणून या कलाशैलीस गांधार शैली असे म्हणतात. 2 आहे रेशीम मार्ग. उत्तर आहे भारत आणि चीन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशीम कापडाला भारतात मोठी मागणी होती. भारतातील व्यापारी हे रेशीम कापड पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार ज्या खुष्कीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हटले जात असे. या मार्गानेच बौद्ध भिक्खू फैयान व युआन शुआंग भारतात आले होते. 6वा प्रश्न आहे पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा. तर पहिला आहे म्यानमार, दुसरा थायलंड, तिसरा कंबोडिया आणि चौथा इंडोनेशिया. आपण याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा आपल्या नकाशामध्ये मार्क पण करून घेऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.